नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात पाहिलेली आहे. बऱ्यापैकी तुम्हाला क्लर्कबद्दल आता माहिती झालेलं आहे आणि शिपाईबद्दल पोरांचा खूप जास्त एक संभ्रम असतो. मॅडम 7वी पास आहे पण 7वीचा रिझल्ट सध्याला नाही आहे, मग कसं करायचं, फॉर्म भरू शकतो का नाही, कसं भरू शकतो, हा एक डाऊट असतो. त्यानंतर अभ्यासक्रमाचा एक डाऊट असतो. तर ह्या सगळ्याच मुद्द्यांचं जे काही तुमचे उत्तर आहेत तर ते उत्तर या लेक्चर्समध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. तुमचे डाऊट असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा, त्याचा रिप्लाय सुद्धा देण्यात येईल. बट मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की आजच्या या छोट्याशा लेक्चरमध्ये सगळे डाऊट क्लिअर करू. सो बघा, पहिले तर तुम्हाला पद जे आहेत, टोटल पद संख्या किती पदसंख्या आहेत, तर टोटल 887 एवढी पद आहेत. खूप झाली या पदासाठी. त्यानंतर तुम्ही जर याचं पूर्ण डिवायडेशन बघाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पुराणं हे आहे की याच्यामध्ये नंतर वेटिंगची पदं जी आहेत ती ऍड होतील. मग जरी तुमचं समजा सिलेक्शन झालं नाही, वेटिंग वगैरेवर आहात, तर 100% चान्सेस आहेत की तुमचं पण सिलेक्शन होणार आहे. वेटिंगच्या जागा भरपूर आहेत, ते पण बघून घ्या. सगळ्यात पहिले जर तुम्ही बघा, निवड यादी असणार आहे ती म्हणजे 547 पदांची. त्याच्यामध्ये दिव्यांग उमेदवार 23 असतील. टोटल ही जाहिरात असणार 570 पदांची बॉम्बे उच्च न्यायालयासाठी. आणि त्याच्यामध्ये 137 पोरं जी आहेत वेटिंगवाली ऍड होतील. सो यांचं तर आपण काउंटच नाही करत. आणि त्यानंतर बघा, नागपूर खंडपीठ याच्यामध्ये तुम्ही जर बघाल 110 जी आहेत निवड यादीनुसार आणि 5 दिव्यांग उमेदवार, अशा प्रकारे ही जी भरती असणार आहे 115 पदांची. आणि त्यानंतर 28 पदं वेटिंगवाली ऍड होतील. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, इथं 194 पदांची ही निवड यादी असेल आणि त्यानंतर 8 पदं जी दिव्यांगाची आहेत. अशा प्रकारे 202 पदांची ही औरंगाबाद खंडपीठाची पिओनची जाहिरात असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 48 जी काही वेटिंगची सुद्धा पोरं ऍड होणार आहेत. तर ही जी भरती आपल्याला एवढी दिसते तर ती जास्त आहे, वाढीव आहे, हे पण समजून घ्या. जरी आपलं सिलेक्शन झालं नाही तरी भविष्यात आपलं सिलेक्शन होऊ शकतं, ते पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि इथं जे काही कमीत कमी वयोमर्यादा आहे तर ती 18 वर्ष. बाकी तुम्ही जर बघाल तर ओपनला 38, मग त्यानंतर कॅटेगरी वाईज 3 वर्ष, 5 वर्ष काय रिझर्वेशन वाढत जातं, हे पण लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं या पदांचं जे काही विशेषता आहे ती म्हणजे उमेदवार फक्त 7वी पास असावा. किती? 7वी पास असावा. आता कसं काय ते पण मी तुम्हाला समजावून सांगते सगळं काही. तर तुम्हाला हे जस्ट तुमच्या वयाचं जे काही हे आहे प्रमाण बघून घ्या. कमीत कमी 18 वर्ष असणार आहे. आता तुमची लेखी जी परीक्षा असणार आहे तर 30 गुणांची असणार आहे, जी की MCQ टाईप असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. शारीरिक क्षमता जी असणार आहे 10 गुणांची असणार आहे. मुलाखत जी आहे तर ती सुद्धा 10 गुणांची असणार आहे. सो जे उमेदवार लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेले आहेत त्यांना इथं शारीरिक चाचणीसाठी पुढे ग्राह्य धरलं जाणार नाही, असं यांनी साफ शब्दात लिहिलेलं आहे. सो तुम्हाला ते क्लिअर करावे लागेल. आता प्रश्न तुमचा मुद्दा मेन, जिथं तुम्ही सगळेजण येऊन अटकलात की मॅडम 7वी पास आहोत बट 7वीचा रिझल्ट नाहीये, मग काय करायचं. बघा, जर तुमच्याकडे तुम्ही उच्च अर्हता धारण केलेली आहे तर तुम्ही ती टाका. उमेदवाराने त्याने ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडायचा आहे. आणि तिथे पुढे तुम्हाला शैक्षणिक पात्रता, शाळा उत्तीर्ण होण्याची वर्ष ही फक्त भरायची आहेत आणि पुढची जी उच्च अर्हता आहे ती भरायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इथं 7वीच्या उच्च शिक्षित पदासाठी म्हणजे 7वी किंवा उच्च शिक्षित पदाची पूर्ण क्रायटेरिया क्लिअर दिलेला आहे. 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल तुम्हाला, 7वी मधील गुण. पण जर तुमच्याकडे ते नाहीये तरी चालतंय, गुणपत्रक नसेल तरी पण त्याचं जे सोल्युशन आहे याने स्वतः देऊन ठेवलंय. बघा, या सगळ्याचं तात्पर्य हे आहे की 7वी उत्तीर्ण असलेल्या आणि उच्च शिक्षित किंवा त्यापासून म्हणजे 7वीपेक्षा जास्त सगळेजण शिकलेलेच आहात तर घेतलेल्या उमेदवारांना 7वीचे गुणपत्रक नसेल तरी अर्ज भरता येईल. परंतु उच्च शिक्षण नसलेल्या, काय तुम्ही 8वी पास नाहीयेत, तुम्ही 7वीच पास आहात बट तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक पण नाहीये, तर मात्र तुम्ही काय होताय, इथं बाद होताय. तुम्ही 7वी पास आहात, तुम्ही 8वी पण पास आहात, 9वी पण पास आहात, 10वी पण पास आहात, तर तुम्ही 10वीचं टाकू शकता. कळलं का. पण जर तुम्ही 7वी पास आहात, 8वी तुम्ही नाही केली तर मात्र तुमच्याकडे 7वीचं पाहिजे. जर त्यावेळेला तुमच्याकडे 7वीचं नसेल तर तुम्ही बाद होता, हे लक्षात घ्या. हा एक मेन मुद्दा आहे जो पिऊन पदासाठी लागू होतो. जरी नाही कळलं तरी खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण नक्कीच तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगू. तुमची लेखी जी असणार आहे ती समजून घ्या, 30 प्रश्नांची असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आपण आधीच्या पिओनच्या पदांची सगळी लेखी समजून घेऊ आणि त्यानुसार तुम्हाला पुढचं गायडन्स दे तर ते आपण देणार आहोत याच आपल्या चॅनलवर. सो चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जे काही डाऊट असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि पुढील मुंबई हायकोर्टच्या अपडेटसाठी तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे. थँक्यू सो मच.